आदरणीय संदीपजी पाटील साहेबांना आपण बघतोय माताणे गावचे पोलीस पाटील आहेत आणि त्यांच्याच सोबत बबन नामकुडा ग्रामपंचायत सदस्य माताणे या ठिकाणी उपस्थित आहेत। माजी आमदार चषक 2025 मध्ये आपले सर्वांचं
उपस्थित सर्व पाहुणे, सर्व खेळाडू, सर्व संघांचा, सर्व आयोजकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. किंग ब्रदर्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती थेट प्रक्षेपण या संपूर्ण 5 दिवसांमध्ये हे लाईव्ह कव्हरेज, लाईव्ह टेलिकास्ट आणि आमची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. बरोबर ते देखील 9ला टच झालेत, 9च्या आत, म्हणून त्यांचंही हार्दिक स्वागत. निलेशजी नामकुडा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. निलेशजी नामकुडा, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे. जबरदस्त मैदान, भरपूर मेहनत घेतली या मैदानावरती. लेवल प्लेट मारून घेतले आणि प्लेन केले या मैदानाला. मातीचं विकेट फार कमी प्रमाणामध्ये सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळते आणि या मैदानावरती हा मातीचा विकेट नक्कीच चांगला खेळ होईल या खेळपट्टीवरती. म्हणूनच सर्व टीमने रेडी राहायचं, सर्व खेळाडूंनी रेडी राहायचंय. सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आजी माजी खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व जे आजी माजी खेळाडू आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एकविरा बेलवाडीचं हे शानदार आयोजन, नियोजन घरापासून लांब आयोजन केलंय, म्हणूनच थोडस टाइम जातोय, परंतु जबरदस्त आयोजन, नियोजन, मेहनत भरपूर आहे. गावाच्या बाहेर आयोजन करणं सोपी गोष्ट नाही आहे. भरपूर साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि म्हणूनच आयोजकांचं कौतुक करेन. आई गावदेवी पाचुरगा ग्रामस्थ या मैदानाकरता त्यांनी जी जागा दिली, मैदान दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्व गावकऱ्यांचं. आणि नक्कीच या ठिकाणी ते उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती करेन की सर्वांनी येऊन आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी, कारण की तुमच्यामुळेच या स्पर्धेला 4 चांद लागल्यात. आणि थँक्यू ग्राउंड दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. सुन्या, ती जयूकडे बॅटरी कुठली बघ, ती बॅटरी 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 ऑरेंज वाली आहे का? ऑरेंज आकाश घे ना, ओपनिंग करून घ्या.
पोरी चढला मला फिवर, मी हाय क्रिकेट लवर, मी तुझा यार ना. पोरी दूर नको जास, मला देऊ नको त्रास, मी तुझ्यावर मरना. पोरी दूर नको जास, मला देऊ नको त्रास, मी तुझ्यावर मरना. पुरा सवय तुझी मोडणार, क्रिकेटचा सोड काम धंदा करेना. पुरा सवय तुझी मोडणार, क्रिकेटचा सोड काम धंदा करेना. पैसा जमावर पुरा आपल्या दोघांच्या लग्नासाठी. रोज क्रिकेट खेळून शेर पुरा काही लागते का तुझ्या हाती. घेऊन गाव देवी आईचा आशीर्वाद पाठी, मी केलं गावासाठी, तुला समज करा.
दिनेशजी नामकुडा साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. आपण देखील पुढे यायचं आहे. उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित सर्व पाहुण्यांचं, सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि सर्वात आधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूया त्या फ्रेमला. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले जाते आणि आई सरस्वती माते चरणी देखील प्रार्थना केली जाते. त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलं जाते. त्यानंतर गणपती बाप्पाचं प्रतिमेचं पूजन केलं जाते. या स्पर्धेमध्ये सलग 5 दिवस अप्रतिम खेळीमेळीचं वातावरण राहील. कोणताही गालबोट या स्पर्धेला लागणार नाही तीच ईश्वर चरणी प्रार्थना केली जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. पुष्पहार अर्पण केलं जाते. त्यानंतर ओवाळणी केली जाईल. हल्दी कुंकू वाहिलं जाईल. धूप अगरबत्ती वाहिली जाईल. एकविरा बेलवडी आयोजित माजी आमदार चषक 2025 हे शानदार दर्जेदार माझे आमदार चषक हे आयोजन नियोजन आपण पाहतोय. उपस्थित पाहुणे आपण बघतोय. पोलीस पाटील साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ओवाळणी केली जाईल. हळदी कुंकू वाहिलं जाईल. अगरबत्ती वाहिली जाईल आणि श्रीफळ वाढवला जाईल. श्रीफळ फोडला जाईल. 5 दिवस एक रेकॉर्ड ब्रेकर टुर्नामेंट म्हणून या परिसरातील टुर्नामेंट ओळखली जाईल. प्युअर क्रिकेट चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व युद्ध आणि चांगली शिस्त आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओवाळणी केली जाते. त्यानंतर साकडं घातलं जाते ईश्वर चरणी. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येकाचा चांगला प्रतिसाद, चांगलं योगदान, चांगला खेळ आणि दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा आणि त्यांच्या अपोजिट रियल स्पोर्ट खैरीपाडा आपण यायचंय. आमच्या मंचाच्या समोर दोन्ही टीम टॉस देखील आपण करणार आहोत. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपण सर्व मान्यवर आहे त्यांना हा बहुमान दिला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्यांदा आयोजन नियोजन आहे आणि नक्कीच ते देखील गावाच्या बाहेर भरपूर मेहनत लागली आयोजकांची आणि चांगला प्रतिसाद प्रत्येकाचा. उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. श्रीफळ फोडला जातोय. गणपती बाप्पा एकविरा माते की. श्रीफळ वाढवला जातोय. श्रीफळ फोडला जातोय. माजी सरपंच बाळाराम परेड साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण जाणार आहोत थेट या खेळपट्टीच्या दिशेने. खेळपट्टीचं उद्घाटन करणार आहोत. खऱ्या अर्थाने या परिसरातील सर्व ग्रामस्थांचं खूप खूप आभारी आहोत की त्यांनी ही खेळपट्टी या स्पर्धेकरता दिले. म्हणूनच खूप खूप आभारी. दोन्ही टीम आपण ग्राउंडच्या आतमध्ये यायचंय. आकर्षित करणारी ही खेळपट्टी, आकर्षित करणार हे मैदान आणि हा परिसर गावदेवी चौकीपाडा आणि त्यांच्या अपोजिट आहे रियान स्पोर्ट्स खैरीपाडा. या दोन संघादरम्यान पहिली लढत, पहिला मॅच आणि त्याचे अधिकृत टॉस देखील त्या खेळपट्टीवर केला जाईल. तर आपण दोन्ही टीम एका लाईनअप मध्ये एकमेकांच्या अपोजिट व्ही शेप मध्ये उभं राहायचंय. संघ वेळेवरती आल्यात. आमची युट्यूब टीम देखील वेळेवर आले. साऊंड सिस्टम देखील डी जॉकी आणि त्यांची टीम देखील आले. सर्वजण आलेत. फक्त जे काम होतं ते आयोजकांचं ते त्यांनी पार पडले आणि आता इनॉग्रेशन या ट्रॉफीचं देखील आपण पाहणार आहोत. या ग्राउंडच्या दिशेने आकर्षित करणारी ही किंग ट्रॉफी
आपण बघतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट मंडळ अंतर्गत ही स्पर्धा आपण बघतोय. एक चांगला प्लॅटफॉर्म इकडच्या सर्व खेळाडूंना. आदिवासी क्रिकेट म्हटलं तर शिस्तीचं क्रिकेट, शिस्तबद्ध क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट आणि नक्कीच नेहमीच लवकर सामने चालू होणे आणि लवकर सामने समाप्त होणे ही आदिवासी क्रिकेटची खासियत आहे. आज देखील टीम वेळेवरती आल्यात म्हणून टीमचं कौतुक करेन. थोडस पहिला दिवस होता त्या कारणास्तव थोडी कामं होती आणि ती कामं आता आवरून आपण थेट खेळपट्टीच्या दिशेने जातोय. उपस्थित मान्यवर आहेत त्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं उद्घाटन सोहळा पार पाडणार आहोत. भाताणे गावचे पोलीस पाटील साहेब आपण बघतोय संदीपजी पाटील साहेबांना, त्यानंतर बबन नामकुडा साहेब या ठिकाणी आहेत, ग्रामपंचायत सदस्य. माजी सरपंच साहेब देखील आपण परेड साहेबांना पाहतोय त्या ठिकाणी. आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. दोन्ही टीम आपण या प्लीज एकमेकांच्या अपोजिट राहा जेणेकरून YouTube द्वारे तेथे प्रेक्षेपण पाहण्यास एक चांगला लुक पाहायला मिळेल. किंग ब्रदर्स YouTube लाईव्ह आणि जबरदस्त क्लॅरिटी का बिग बॉस हे पाहू शकता ऑन स्क्रीन. हे सर्व आमचे पाहुणे, ही खेळपट्टी आणि त्याच्या मधोमध अगदी ही ट्रॉफी पाहू शकता. भारतीय संस्कृती आपण जपतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि एक चांगला लुक कौ आकारामध्ये हे दोन टीम एकमेकांच्या अपोजिट खेळण्याकरता रेडी आहे. खेळपट्ट्यांना एष्ट्यांना पुष्पहार अर्पण केलं जातंय. 5 दिवस कोणताही गालबोट या स्पर्धेमध्ये लागणार नाही. चांगला खेळ होईल. रेकॉर्ड ब्रेक्स, अनेक चौकार षटकारांचे रेकॉर्ड्स, अनेक गोलंदाजा करता हॅट्रिक्स, विकेट्स आणि त्यानंतर फिल्डर करता चांगली फिल्डिंग होईल. या सदिच्छा, या शुभेच्छा आपण देतोय. आणि या खेळपट्टीचं उद्घाटन त्या ठिकाणी सुरू आहे. उपस्थित पोलीस पाटील आपण बघतोय भाताणे गावचे संदीपजी पाटील साहेब आहेत, त्यांना हा बहुमान दिलाय. नामकुडा साहेब देखील आपण बघतोय, ग्रामपंचायत सदस्य परेड साहेब आहेत माजी. शिफळ देखील त्या ठिकाणी येतोय. यष्ट्यांना ही ओवाळणी केली जाते. क्रिकेटचे दैवत म्हणजे यष्ट्या आणि या यष्ट्यांचं पूजन केलं जाते. ही भारतीय संस्कृती आपण जपतोय. हे सर्व अतिथी, प्रमुख पाहुणे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा बहुमान त्यांना दिला जातोय. दोन संघ देखील यजमान संघ, ओपनिंग संघ गावदेवी स्पोर्ट्स चौकीपाडा आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे रियांश स्पोर्ट्स खैरीपाडा. माजी आमदार चषक एकविरा बेलवाडी बच हे आयोजन नियोजन. इष्टांचं पूजन केलं जातंय. ट्रॉफी देखील आपण पाहू शकता. प्रथम क्रमांकाची ती ट्रॉफी गोल्डन लूप आणि जवळजवळ जेवढ्या स्टंपची हाईट आहे ना त्याच लेवलला ती ट्रॉफी देखील तुम्हाला पाहायला मिळते. आकर्षित करणारी भव्य दिव्य माजी आमदार चषकातील ही ट्रॉफी. श्रीफल फोडला जातोय, श्रीफल वाढवला जातोय, गणरायाला साकडं घातलं जाते. आई एकविरा चरणी प्रार्थना केली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ होईल या सदिच्छा, या शुभेच्छा
या खेळपट्टीच्या माध्यमातून पोलीस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्ट्राईक एस्टनचं पूजन पाहिले. आदरणीय विनोदजी धुदडे देखील आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. पोलीस पाटील संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पहिला मॅच दोन यजमान संघ आई गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा आणि रियान स्पोर्ट खैरीपाडा या दोन संघाच्या दरम्यान पाताणे गावचे पोलीस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केलाय आणि तिथून रिझल्ट येईल. मला वाटतं गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन थोड्याच वेळात येईल. ऑन स्क्रीन पाहुणे पाहू शकता आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आई गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा वॉन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. पहिला हाफ पाहतोय आणि पहिला हाफ जे रूल्स आहेत त्या रूल्स नुसार पहिला हाफ 4 ओव्हर आणि त्यानंतर सेकंड हाफ दुसरी फेरी ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी 3 ओव्हरचा मॅच. ही अधिकृत माहिती आली आमच्यापर्यंत. फोटो काढतायत वाटते. राष्ट्रीय आपण लास्टला घेतो ना. हा फोटोशूट पाहायला मिळतोय आणि नक्कीच खूप खूप धन्यवाद सर्व पाहुण्यांचा. सर्व या ठिकाणी उपस्थित पाहुणे मंडळी आहेत. बहुमूल्य वेळ आतापर्यंत आपण या स्पर्धेकरता दिला त्याबद्दल आपला आभारी आहोत. आपण आमच्या स्टेजवरती येण्याची कृपा करावी आणि इथे येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. दोन टीमच्या दरम्यान टॉस झाला आहे. गावदेवी स्पोर्ट चौकीपाडाने हा टॉस जिंकलाय आणि प्रथम निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा, गोलंदाजी करण्याचा. थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होईल. सर्व पाहुणे आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान होतील आणि दोन्ही टीम आपण थेट खेळपट्टीचा ताबा घ्यायचा. घेऊया डीजे ब्रेक. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. हा एकविरा बेलवाडी आयोजित माजी आमदार चषक 2025. आदरणीय महेंद्रजी धोतडे शिलोन धोतडे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती केली की आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे. महेंद्रजी धोतडे आणि शिलोन धोतडे आपणास देखील विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. एक्स्ट्रा मेंबर कंपल्सरी आहे. 12वा मेंबर किंवा एक्स्ट्रा प्रतिनिधी एक्स्ट्रा मेंबर आमच्यापर्यंत पाठवून द्या. आयडी कंपल्सरी आहे आणि नक्कीच असोसिएशनचे जेवढे रूल्स आहेत ते या स्पर्धेमध्ये लागू होणार आहेत. म्हणून या गोष्टी सांगायला नको. आपण त्वरित आपला एक्स्ट्रा मेंबर विथ आयडी जे खेळणार आहेत प्लेइंग 11 ते खेळाडूंचा आयडी घेऊन आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. किंग ब्रदर्स YouTube लाईव्ह आणि लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर किंग ब्रदर्सला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि शेअर करा जेणेकरून येणाऱ्या सर्व स्पर्धेचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर आणि जर 15 मिनिटं लागली ना तर लाचोला एक पहिला जे बेसिक रूल आहेत तेच रूल्स याही ठिकाणी फॉलो करणार आहोत. पहिल्या 3 षटकांकरता 15 मिनिटं आणि 15 मिनिटाहून जास्त वेळ गेला तर एक प्लेअर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. 4 ओव्हरचा मॅच आहे आणि 3 ओव्हर करता तुम्हाला 15 मिनिटं अवधी दिला जाईल. डिसिप्लिन, शिस्त म्हणजे काय तर आदिवासी क्रिकेट आणि या स्पर्धेमध्ये आपण ते शिस्त पाहणार आहोत. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून
टॉस जिंकलेला आहे गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा संघाने आणि निर्णय घेतलाय तो म्हणजे गोलंदाजी करण्याचा. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत. ती विद्युत पुरवठा तार गेले, त्या तारेला जर बॉल स्पर्श झाला तर बॉल डेड असेल. मग तिथे विकेट जावो, षटकार जावो, कोणत्याही घटना घडो, तो बॉल डेडच असणार आहे. याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. आकाश ते सत्कार करशील ना, घेऊया एक ब्रेक. पुढे घ्या का, यो बॅनर येतो मध्ये का, थोडासा पुढे घे सत्कार करताना. धन्यवाद. वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात, ऐकत आहात भव्य दिव्य माजी आमदार चषक 2025-26 आहे टेनिस क्रिकेटचा थरार. पहिला मॅच गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा आणि त्यांच्या अपोजिट आहे रियान स्पोर्ट कैरीपाडा. गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंग करणारा संघ खैरीपाडा, आपण आपले बॅटर त्वरित पाठवून द्यायचं. फिल्डिंग करणाऱ्या संघाने फील्ड सेट केलंय. 2 पंच देखील ग्राउंडच्या दिशेने गेलेत. आकाश आणि गुरु आणि आकाश हे 2 पंच सध्या आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होते. 44 आणि 45 विनोद आणि निलेश जर्सीवरती जी नावं आहेत आपण बघतोय. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण ही स्पर्धा बघतोय. आयोजन नियोजन पाहतोय. माझे आमदार चषक 2025. निलेश स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला विनोद, बॉलिंग मार्क वरती मिस्टर साहिल. 4 ओव्हरचा मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती मिस्टर साहिल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा गणपती बाप्पा मोरया. लेट्स प्ले. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती, बॉलर रेडी. टाळ्यांच्या गजरामध्ये करूया स्पर्धेचा शुभारंभ. पहिला बॉल फेकला जातो. पहिलाच बॉल आडव्या बॅटने केला इन टू द गॅप. पहिला बॉल, पहिला वार, पहिला दर्जेदार चौकार. ड्राईव्ह केलाय आणि इथे चौकार येतोय.
आणि इथे दांडी गोल. पहिला गडी बाद. धावफलकावरती धावा आहे टोटल 5. माझ्या रे किल्ला येते पारस नवीन बॅटर येते मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज पारस. निलेश पहिला चौकार ठोकला आणि त्यानंतर स्वस्त्यात बाद होतोय. टीमची धावसंख्या 5. साहिलचा पुढचा बॉल. एक वेगळी ऍक्शन आहे. हो, या बॉलला वेट अँड वॉच केलं आणि पाहिलं तर सोडून दिला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावण्या धावपळत 6 धावा. मोठा फटका केलायचा आहे. चेंडू हवेमध्ये काऊ कॉर्नर फेस मध्ये इन टू द गॅप मध्ये चेंडू जाईल की नाही प्रश्नचिन्ह होता आणि फिल्डरने चेंडूला अप्रतिमरित्या कॅरी केलंय. अप्रतिम फील्ड वर्क. धावफलक पुढे येते 7च्या घरात. एकच धाव ही धावून पळून पूर्ण केली जाते. बॅटच्या आउटसाइड एज आणि त्यानंतर मात्र एसटी रक्षकाने बाकीचं काम केलंय. कॉड बिहाइंड. आणखी एक विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2. गोल्डन डक वरती आउट होतोय. खऱ्या अर्थाने ज्यावेळी जो बॉल पारसने खेळला होता तिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या. विनोद स्ट्राईक वर आला आणि तिथे मात्र विनोदच विकेट होतोय. ओ मला जर्सी नंबर 33 या म्हणजेच या संघातील हार्दिक पांड्या की काय. हार्दिक पांड्या जर्सी नंबर. लेग स्टंपवर बॉल पिचिंग केला. पहिला गॅप मोठा आहे. स्क्वेअर लेगला फटका भिरकावून दिलाय. इन टू द गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. माजी आमदार चषक चौकार. मारतोय हेलिकॉप्टर बॉल जातो या तो दूर. जर्सी नंबर आणि इथे मात्र विकेट डाऊन. आणखी एक गडी बाद. फलकावरती धावा आहेत 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 3 विकेट घेतलाय. काय जबरदस्त इम्पॅक्ट टाकला. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. मातीचा विकेट असल्यावर थोडा ऍडव्हान्टेज गोलंदाजाकडे देखील असतो. ज्या गोलंदाजाकडे चांगले सीम ऍक्शन आहे, लेंथ अँड लाईन वरती कंट्रोल आहे ना, ते गोलंदाज या खेळपट्टीवरती चालवू शकतात. मातीच्या विकेटवरती आपण नेहमी पाहिलंय
आणि बॅटरला देखील तितकाच ऍडव्हान्टेज आहे. प्लेन मैदान, सपाट मैदान आणि जबरदस्त हे मैदान आकर्षित करणारी ही स्पर्धा माजी आमदार चषक 2025-26 हे शानदार आयोजन नियोजन. पारस स्ट्राईक वरती येईल. सूरज आलाय बॉलिंग मार्क वरती. सूरज लेफ्ट आर्मर. इथे मात्र एक धाव कंप्लीट आणि जबरदस्त या अगोदर देखील कॅच घेतला होता. एक रनने धावपळक पुढे येते. 12 धावा. आकाश यांनी बॉल अडवला. इथे बॅटची एज. आणखीन एक विकेट जाईल. टेनिस क्रिकेट मध्ये विकेट 4 विकेट घेतल्या. टिपचे धावसंख्या 12. गोलंदाजाचा सध्या वारा दिसतोय या मॅच मध्ये. या फर्स्ट इनिंग मध्ये पांडुरंग आलाय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर पांडू. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. लेफ्ट हँडेड बॅटर करता लेफ्ट हँडेड बॉलर. आणि हा बॅटल थोडा मजेदार असू शकतो. इथे बॅटरकडे ऍडव्हान्टेज असेल की लेफ्टी गोलंदाज ज्यावेळी येतो त्यावेळी थोडा लेफ्ट हँडेड बॅटरला तो ऍडव्हान्टेज बेनिफिट राहिलाय नेहमी. पाहूया पुढचा बॉल. सूरज बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय. ओ बॉल खालीच राहिलाय. अप्रतिम बॉल. ही खासियत आहे मातीच्या विकेटची. एकदा का गुड लेन फुलर लेन वरती चेंडू जर स्पॉट झाला ना तिथून जास्तीत जास्त चेंडू खाली राहण्याची दाट शक्यता आहे. आणि तेच पाहिलं मागील बॉल वरती. पुन्हा एकदा पाहिलं थोडा आतमध्ये वळणारा चेंडू. वेट अँड वॉच करत राहिला. असं वाटलं की पंच काहीतरी मदत करतील परंतु बॉल जास्त आतमध्ये आहे आणि त्या कारणास्तव जो बॉल टर्न झालाय ना इथे डॉट बॉल. 4 बॉल. 5वा चेंडू देखील पाहिलं तर बीट होतोय. हुकचा फटका खेळायचा होता शॉर्ट लेगला. इथे मात्र शोधून काढले फिल्डरला आणि पांडुरंग बॅक टू द पवेलियन. आणखीन एक विकेट डाऊन. अर्जुन आलाय. भावेश पवारची सातत्याने गाणी तुम्ही ऐकताय. डीजे ऑपरेटर देखील भरपूर मोठे फॅन आहेत वाटतं भावेश पवार यांचे. BMW बाईक मालिकावीर अनेक रेकॉर्ड आहेत भावेश पवारच्या नावावर. सध्या या मॅच कडे जाऊया. ओ अप्रतिम बॉल. गुड डिलिव्हरी. खालीच राहतोय बॉल जास्तीत जास्त आणि काय गोलंदाजी राहिल्या. सूरजच्या या षटकामध्ये 2 विकेट 1च धाव दिले. जबरदस्त गोलंदाजी. 12 धावा 2 ओव्हर. काय गोलंदाजी केली सूरजने. अप्रतिम गोलंदाजी. म्हणून बोलबाला सूरजचा राहिला. 2 विकेट घेतलेत या ओव्हर मध्ये. 1 धाव दिले. पूर्णपणे इथे विकेट्सवर विकेट. पहिल्या षटकात 3 विकेट. या षटकात 2 विकेट. टोटल 5 विकेट 12 धावसंख्येवरती.
प्रमोद कवळी बॉलिंग मार्क वरती. प्रमोदचा तिसरं षटक. पुढे जाऊन खेळायचं होतं ऑन साइडला मिडॉनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलं. गाव कॉर्नर फेस मध्ये बॉल निघून जातोय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. बॅकअप दिलं जातंय. दोन्ही या धावसंख्येची टीमची धावसंख्या आहे 14 धावा. 1 बॉल 14. याच प्रकारे धावफलक वाढवावं लागेल, धावफलक हळवावं लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. प्लेन मैदान आहे आणि त्यानंतर पाहिलं तर चहू बाजूने तुम्ही खेळू शकता. बॅटची पुन्हा एकदा आउटसाइड एज घेतले. कॉड बिहाइंड. बॅक टू बॅक विकेट जात आहेत. विकेट आणि टीमची धावसंख्या आहे टोटल 14 धावा. गौतम स्ट्राइक एंडला. पुढचा बॉल ऑन द अप खेळलाय. गॅप शोधलाय कव्हरच्या वरून. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून जातोय. एकच धाव. एका धावाने धावफलक 15 धावा. 3 बॉल 15. 4 ओव्हरचा मॅच आणि 4 ओव्हर मध्ये या मैदानाचा विचार केला तर 40 धावा, 35 धावा, 30 प्लस धावा यायला हव्यात. हो पुन्हा एकदा काय हवेत टर्न केला होता बॉल. टप्पा पडला. त्यानंतर बॉल खाली राहतोय. जास्तीत जास्त बॉल उचली घेत नाहीये. त्याचं कारण आहे मातीचं विकेट. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. बॉटम हँडचा चांगला वापर. शॉर्ट ऑफ जामचा फटका इन टू द गॅप. थोडस मिसफील्ड. येतोय चौकार. पाच बॉल 19 धावा. ऑन ड्राईव्हचा फटका. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. 3 ओव्हर 19 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. एस डीजे ओव्हर मध्ये आला आहे गुरुनाथचा हा बॉल. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवे. जंगलिंग आणि स्ट्रगलिंग राहिले. फिल्डरचा रनआउटची संधी होती. बॅट पाहिली तर इथे 2 धावा कंप्लीट. दोन या धावसंख्येची टीमची धावसंख्या 21. 5 बॉलचा खेळ शिल्लक फर्स्ट इनिंग मध्ये आणि यानंतर आपण टॉसला देखील बोलवणार आहोत. पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये खेळलाय. फटका मिड विकेटला खेळायचं होतं. फिल्डर येतोय. रनआउटची संधी. इथे नक्कीच रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. धावफलक 22 असताना आणखी एक विकेट. थँक्यू. जय मल्हार मडकेपाडा आणि जगदम स्पोर्ट्स शिवणसई यानंतर होणारा मॅच टॉस साठी दोन्ही कॅप्टन येतील. जय मल्हार मडकेपाडा आणि जगदम स्पोर्ट्स शिवणसई. आपण टॉस घ्या. पुन्हा एकदा अप्रतिम फॅन्टास्टिक डिलिव्हरी. सबमरीन डिलिव्हरी. बॅटिंग करणारा संघ पहिला बॉल चौकारनिशी अकाउंट ओपन केला आणि त्यानंतर मात्र जास्तीत जास्त विकेट गेलेत. पुन्हा एकदा 30 लाईन. यावेळी थोडासा टॉस झाला बॉल आणि इथे डॉट बॉल. 4 बॉल 21 धावा. सुरुवात
व्यवस्थित झाली नाही आणि त्याचं कारण आहे जास्तीत जास्त डॉट विकेट आणि डॉट बॉल. 5 बॉल अंतिम बॉल फर्स्ट इनिंगचा. अजून एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिलंय. जबरदस्त बॉलिंग अटॅक गुरुनाथच्या माध्यमातून. टॉसला यायचंय जय मल्हार मडकेपाडा आणि जगदंब स्पोर्ट्स शिवणसाई. काय बॉलिंग अटॅक राहिला. पहिल्या षटक सुरुवात केली होती साहिलने, चौकार आला होता. त्यानंतर 3 विकेट. दुसरं ओव्हर सूरजचं, तिथे 1 धाव 2 विकेट. जबरदस्त सूरजने इम्प्रेस केलं. प्रमोदचं ते षटक 1 विकेट आणि गुरुनाथची शेवटची ओव्हर सलग 4 बॉल डॉट. ओव्हरऑल टीमची धावसंख्या आहे 20 झाल्यात. 21 जिंकायला. जय मल्हार स्पोर्ट मडकेपाडा आणि जगदंब स्पोर्ट शिवणसाई. टॉसला यायचंय दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्सच्या दिशेने. आदरणीय बबनजी नामकुडा साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. शिवणसाईचा देखील कॅप्टन आलाय. आपण टॉसबॉक्सच्या दिशेनेच वळणार आहोत. माजी सरपंच बालराम परेड साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 4 ओव्हरचा मॅच नंबर 2 चा हा टॉस. त्या ठिकाणी टॉस केला जातोय बालाराम परेड साहेबांच्या शुभ हस्ते. थँक्यू दोन्ही टीम. जय मल्हार स्पोर्ट मडकेपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शिवणसाईचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. 21 धावेचं माफक आव्हान. पाहूया धावा रोखल्या जातील की आरामात चेस होतील. अविनाश आणि आकाश 2 फ्रेश बॅटर, सलामीचे बॅटर, ओपनिंग बॅटर आणि बॉलिंग मार्क वरती अर्जुन. पहिला बॉल 21 चा पाठलाग. पहिलाच बॉल हुकचा फटका खेळायचा होता. बॉल टप्पा पडला, ऑफस्टंप वर पिचिंग झाला, थोडासा बाहेर निघाला, डॉट बॉल येतोय. इथे पहिल्या बॉल वरती चौकार आला, इथे पहिला बॉल डॉट आला. त्यांनी विकेट घेतले, त्यांनी डॉट बॉल जसे केले तसे या सेकंड इनिंग मध्ये रियान स्पोर्ट खैरीपाडाला करावा लागेल. हुकचा फटका, गॅप शोधलाय, फिल्डर धावतोय चेंडूच्या मागे, शर्यत लागले, चेंडू मात्र अडवला जातोय डीप मध्ये आणि इथे या 2 धावा कंप्लीट केल्यात. अकाउंट ओपन केलं जाते या 2ने. दोन धावा पहिल्याच बॉल वरती डॉट, त्यानंतर सेकंड बॉल वरती 2 धावा.
पुढचा बॉल हो काय गोलंदाजी केले, जबरदस्त परफ्यूम डिलिव्हरी, हुकचा फटका कन्व्हर्ट करायचा होता आणि इथे पाहिलं ना तर टॉस झाला बॉल आणि सरळ माथ्याच्या दिशेने चेंडू निघून गेला. अप्रतिम बॉल, सब परफ्यूम डिलिव्हरी या बॉल वरती आपण पाहिले. ओ अप्रतिम, आणखीन एकदा टेस्ट मॅच लाईन पद्धतीने हा बॉल वेगवेगळे व्हेरिएशन पाहिले या गोलंदाजाकडून. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता, दुसरा बॉल जर पाहिला तर हुकचा फटका, तिसरा बॉल थोडासा परफ्यूम डिलिव्हरी बाउन्स आणि या बॉल वरती देखील जबरदस्त बॉलिंग अटॅक. आता मात्र ड्राईव्ह केला, इनफिल्डला खेळलाय, गॅप शोधलाय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. फिल्डर चेंडूला अडवेपर्यंत एकच धाव. अप्रतिम फील्ड वर्क, एका धाव्याने धावफलक पुढे येते. 5 बॉल 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. वेळात वेळ काढून आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मात्र पाहिलं, वेट अँड वॉच केलं आणि चेंडूला भिरकावून दिलं जात आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 2 3 दिल मांगे मोर, वेलकम फॉर चौकार. दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केले आणि शेवटच्या बॉलवरती चौकार येतोय. 7 धावा. सातचा रन रेट राहिला तर 3 ओव्हर मध्ये मॅच फिनिश होऊ शकतो. म्हणूनच बॉलिंग करणाऱ्या संघाला इथे गोलंदाजी करायची आहे. विकेट डॉट बॉल जर घेतला तर हा बॅटल रंगू शकतो आणि म्हणूनच ओम आलाय बॉलिंग मार्क वरती. बॅटिंग मध्ये स्वस्तात बाद झाला होता ओम, गोलंदाजी मध्ये पाहूया त्याचा जलवा, बोलबाला राहील का. जयमल्लाल मडकेपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जगदंब स्पोर्ट शिवणसाई संघाची बॅटिंग असणार आहे. दोन्ही टीम रेडी राहायचे पुढच्या मॅच साठी. हो पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल, बॅटर बीट, एसटी रक्षक बीट आणि इथे येईल बाईकच्या माध्यमातून चौकार. टीमची धावसंख्या आहे 11 धावा. तिथे पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 11 धावा होत्या आणि त्यानंतर केलेला कमबॅक. मागील 3 ओव्हर मध्ये 10 रन 9 रन दिले, म्हणजेच जबरदस्त गोलंदाजी राहिली फर्स्ट इनिंग मध्ये. पायावरती बॉल, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग आणि LBW विकेट डाऊन. धावफलकावरती धावा आहेत टोटल 11 धावा आणि याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. साहिल गोलंदाजी करताना पहिले षटक तिथे
तिथे 3 विकेट घेतले होते आणि तो साहिल आलाय स्ट्राईकला. ओमचा पुढचा बॉल, हुकचा फटका कन्वर्ट केलाय, फिल्डर आहे, कॅच घेतला तर मॅच बनेल, आणखी एक विकेट जाईल, बॅक टू बॅक विकेट. बाजूला डंका ऑन अ हॅट्रिक चान्स. हॅट्रिक वरती आला हो. बघूया स्पर्धेतली पहिली हॅट्रिकचा मान ओमला मिळेल का. यावेळी मात्र स्क्वेअर लेगला फटका खेळायचा होता आणि तिथेच बॉल निघून जातोय. 1 धाव, 12 धावा या फलकावरती. 21चा पाठलाग करत असताना चेंडू जर पाहिले तर 4 बॉल दुसऱ्या षटकातील फेकून झाले. बॉलिंग अटॅक अप्रतिम राहिला ओमचा. पहिल्या बॉलवरती 22चा चौकार नसता तर अजून धावा वाचू शकला असता संघ करता. यावेळी मात्र हा बॉल पाहिला जाईल, नेमका कोणत्या प्रकारचा बॉल आहे. डाऊन द लेग बॉल. सध्या तरी 2 धावा कंप्लीट. स्ट्रगलिंग आणि स्ट्रगलिंग राहिले फिल्डर कडून. आणि वाईट बॉल डाऊन द लेग साइड. वाईट +2 टोटल या 3 एक्स्ट्रा धावा. 15 पाहिजेत 6. ड्राईव्ह केलाय, मिड ऑनच्या दिशेने बॉल केलेला आहे, फिल्डर आहे, डॉट बॉल येईल. 5 बॉल येणारे 13 बॉल 6 ची गरज. खरा बॉल होता आणि त्या बॉलला हुक केले, चेंडूला पाठवून दिले, फाईन लेगच्या बाहेर चौकार. पंच इथे नक्कीच इशारा करतात. LBW विकेट. अभिजित आलाय. टीमची धावसंख्या 19, 2 ची गरज. दोन रन पाहिजे आहेत. अजूनही संघर्ष करावा लागतो. विकेट गेल्यानंतर अभिजित पाहूया कोणत्या प्रकारे हा मॅच फिनिश करेल की अजून वेट करावं लागेल. फटका तर मोठा खेळलाय, फिल्डर आहे, इथे सुद्धा विकेट जाईल, आणखीन वाट पाहावी लागेल. हॅट्रिक वरती आलाय निलेश. दुसरा गोलंदाज आहे जो हॅट्रिक वरती आला या मॅच मध्ये.
मिडॉनच्या दिशेने ड्राईव्ह केलाय आणि इथे एक धाव. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग आहे. 20 धावा झाल्यात. म्हणजे एका धावेकरता किती चेंडू घ्यावे लागतील. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलंय. पॉइंटला बॉल खेळलाय. गॅप शोधलाय. इन टू द गॅप मध्ये फिल्डर येतोय परंतु मिसफील्ड होईल. चौकार. विजयाचा चौकार. आई गावदेवी स्पोर्ट चौकीपाडा संघ हा पहिला मॅच जिंकतोय आणि या स्पर्धेतून पराभव होतोय. रियान स्पोर्ट खैरीपाडा, आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपला आभारी आहोत. आमचे कमिटी मेंबर, आयोजक, आपण स्टेजच्या दिशेने यायचंय. कमिटी मेंबर्स, आयोजक, सर्व आयोजकांनी स्टेजच्या जवळ या. सूरज यायचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॉलिंग अटॅक. 2 विकेट घेतले. एकच धाव दिली. भाताने गावचे पोलीस पाटील संदीपजी पाटील साहेबांना विनंती केली आपण मॅन ऑफ द मॅचचा हा किताब द्यायचा आहे.